छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची धार ज्या तलवारीनं अनुभवलेली आहे त्या भवानी तलवारीची प्रतिकृती आता जगप्रदक्षिणा करण्यासाठी सज्ज झाली आहे। त्या तलवारीनं छत्रपती शिवरायांच्या आयुष्यामधील अनेक पराक्रम पाहिले। ती तलवार म्हणजे भवानी तलवार। आज ही तलवार प्रत्यक्षामध्ये आपल्याकडे नाही, पण शिवभक्तांना ही तलवार पाहता यावी यासाठी इतिहास संशोधक प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी या तलवारीची प्रतिकृती साकारलेली आहे। शिवाजी महाराजांनी वापरलेल्या भवानी तलवारीप्रमाणेच ही तलवार 4.5 फूट लांबीची असून तिचं वजन 1200 ग्रॅम आहे। तिनं तोळे सोनं आणि पोलादमधील कमानी या धातूंचा वापर करण्यात आलेला आहे। या तलवारीसाठी पुण्यातील सत्यजित वैद्य यांनी ही तलवार साकारलेली आहे। या तलवारीचं ब्लेड स्टेनलेस धातूपासून तयार करण्यात आलं। या धातूला 200 ते 300 वरचं गंज लागत नाही। त्याचं आयुष्य खूप मोठं आहे, त्याला धारही चांगली आहे। ही तलवार 4.5 फूट लांबीची तलवार असून ती बनवण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी लागलाय। 6 फेब्रुवारीपासून जगभरात भवानी तलवारीचा दर्शन सोहळा आयोजित केला जाणार आहे आणि 6 फेब्रुवारीला ठाण्यातल्या दिवा इथे पहिला तलवार दर्शन सोहळा पार पडेल। तर 1 ते 10 मेच्या दरम्यान मॉरिशसमध्ये ही तलवार पाहता येणार आहे। आज आपण या तलवारीचा इतिहास आणि तिच्या प्रतिकृतीबद्दल, या ऐतिहासिक तलवारीच्या संदर्भांबद्दल नामदेवराव जाधव सरांशी बातचीत करणार आहोत। सर आपल्या सोबत आहेत। सर आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। भवानी तलवार म्हटलं की शिवाजी महाराजांबद्दलचा अभिमान हे सारं काही मनामध्ये नव्यानं ताजं होतं। भवानी तलवारीबद्दल काय सांगाल? इतिहास काय आहे भवानी तलवारीचा? भवानी तलवार म्हटलं की आपल्याकडे एक मोठा समज असा होता की भवानी तलवार म्हणजे भवानी देवीने शिवाजी महाराजांना दिलेली तलवार, आणि याच अनुषंगाने त्याचा वेध घेताना बॅरिस्टर घोरपडे असतील, बॅरिस्टर अंतुले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले होते, त्यांनी लंडनमध्ये जाऊन ती तलवार आणण्याचा प्रयत्न केला होता। आणि त्यावेळी ब्रिटिश सरकारने असा स्टँड घेतला होता की जर ती भवानी देवीने दिलेली असेल तर भवानी देवीला कोर्टात हजर करा, मग आम्ही तुम्हाला ती तलवार परत करू। आणि याच्यावरती मग सगळं ते बुमरँग झालं आणि मग याच्यातून आमच्यासारख्या इतिहास संशोधकांनी त्याच्यामध्ये उतरायचा निर्णय घेतला। पुढे 2000 मध्ये आणखी एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे या तलवारी बनल्या कुठे। मग ही तलवार स्पेनमध्ये बनल्याचं जाहीर झालं। त्याच्यावरती ब्रिटिश सरकारने जवळपास 1.5 वर्ष संशोधन समिती नेमली आणि आपल्याकडे जी तलवार आहे ती शिवाजी महाराजांचीच आहे आणि ती स्पेनमध्ये बनली का याच्यावरती 1.5 वर्ष त्यांच्या समितीने अभ्यास केला होता। निर्णय झाला की हो, ती तिथेच बनलेली आणि त्याच्यामुळे भवानी तलवार जी आहे ती स्पेनमध्ये बनली। स्पेनची राजधानी माद्रिद म्हणून आहे। त्या माद्रिदपासून 72 किलोमीटर अंतरावरती एक टोलेडो नावाचं गाव आहे, जिथं राजेशाही परिवारासाठी किंवा खास आसामींना देण्यासाठी नजराना म्हणून देणाऱ्या तलवारी बनवल्या जातात। तिथं ही तलवार बनलेली आहे। ती महाराजांकडे कशी आली हा इतिहास खूप रोमांचकारी आहे। 7 मार्च 1659 म्हणजे ज्या वर्षी अफजल खान चालवला त्याच वर्षातली गोष्ट आहे। बांदा बंदरामध्ये एक पोर्तुगीजांचं जहाज ओहोटीला लागलं होतं आणि ती अशी जहाजं कधी ओहोटीमध्ये अडकली की ती लुटीची मोठी संधी असते आणि त्यानुसार कोकणातले त्यावेळेचे सरदार अंबाजी सावंत यांनी त्या जहाजावरती हल्ला केला आणि ती तलवार त्यांच्या हातामध्ये ती आली आणि ती तलवार पाहता क्षणी त्यांच्या लक्षात आलं की ही काही सामान्य तलवार नाही, ही अप्रतिम अशी तलवार आहे। तिला सोन्याची मूठ होती, त्याच्यावरती नक्षीकाम होतं आणि अप्रतिम म्हणजे अपारंपरिक किंमत असेल, त्याची कल्पनेपेक्षा जास्त किंमत असेल, त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी ती अत्यंत मोठ्या श्रद्धेनं ती मिळालेली तलवार त्यांच्या घरामध्ये जे भवानी देवीचं मंदिर होतं त्या मंदिरात देव्हाऱ्यामध्ये ठेवली। आणि पुढे ज्यावेळी शिवाजी महाराजांचा कोकणामध्ये दौरा झाला त्यावेळी त्यांचा मुलगा कृष्णाजी सावंत यांनी शिवाजी महाराजांना खास नजराना म्हणून, भेट म्हणून ती देव्हाऱ्यातून ती तलवार उचलली आणि शिवाजी महाराजांना गिफ्ट केली आणि त्याच्यामुळे लोकांचा असा पुढे समज झाला की ही तलवार भवानी देवीने दिलेली आणि तिचं नाव मग त्यानुसार भवानी तलवार असं पडलं गेलं। अच्छा, जाधव सर, ह्या तलवारीची प्रतिकृती साकारण्यामागचा तुमचा विचार नेमका काय? आता ही तलवार ब्रिटिशांकडे गेली होती। खरं तर 1863च्या दरम्यान मराठा साम्राज्याचे तत्कालीन प्रशासक भारतातील सर्व राजवाडे आणि ब्रिटिश सरकार यांच्यामध्ये एक तह झाला होता आणि त्यानुसार या देशातल्या कोणत्याही राजाची कोणतीही वस्तू ब्रिटिश सरकारांनी नेऊ नये यासाठीचा एक मोठा तह झाला। परंतु 1872 मध्येच लगेच ब्रिटिशांनी या तहाचं उल्लंघन केलं आणि कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या दप्तरात असलेल्या, त्यांच्या ताब्यात असलेल्या तुळजा आणि जगदंबा ह्या 2 तलवारी ब्रिटिशांनी नजराना म्हणून घेतल्या किंवा नेल्या किंवा दबाव टाकला किंवा त्यांच्या पॉलिटिकल एजंटनी काहीतरी गडबड केली आणि त्यानुसार त्या 2 तलवारी तिकडे गेल्या। त्यामुळे साहजिकच तिसरी तलवार सुद्धा ब्रिटिशांच्याच ताब्यात आहे असं आमचा समज आहे आणि त्यानुसार आमच्या एका फर्नांडिस नावाच्या मित्राने खूप मोठी जबाबदारी यात पार पाडली। त्यांनी ब्रिटिशांच्या त्या महाराणीला सगळ्यात जास्त पत्र लिहिण्याचा विक्रम केला। गिनीज बुकमध्ये पण त्याची नोंद झाली। म्हणजे एवढा प्रचंड पाठपुरावा
या तलवारीसाठी करावा लागला आणि शेवटी मग त्यांनी असं सांगितलं की देर इज नो लिगल ग्राउंड टू रिटर्न इट, म्हणजे काही कायदेशीर अडचणी असल्यामुळे आम्ही तुम्हाला तलवार परत देऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं. मग आमच्यासमोर दुसरा पर्याय असा होता की जर भवानी तलवार ते दाखवायला किंवा आमच्याकडे आहे असं कबूल करायला तयारच नाहीत, मग त्यांनी दुसऱ्या एका पत्रात असं मेन्शन केलं की आमच्याकडे शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार आहे. मग त्या जगदंबा तलवारीचे स्पेसिफिकेशन मिळवले, त्याचे फोटोग्राफ्स, त्याचे काही व्हिडिओज, हे सगळं एकत्र केल्यानंतर मग ह्याची ही प्रतिकृती साकारता आली. आणि भूमिका यातली अशी आहे की जर आम्हाला ओरिजिनल भवानी तलवार पाहता येत नसेल तर किमान त्याची प्रतिकृती, जसं आम्ही राम आयुष्यामध्ये स्वतः बघितलेली नाहीत पण रामाच्या फोटोवरनं, मूर्तीवरनं आम्हाला रामाचा अंदाज बांधता येतो. आम्ही कृष्णाला बघितलेलं नाही पण कृष्णाचा पण अंदाज आम्हाला फोटोतून, त्यांच्या मूर्तीतून बांधता येतो. तसं जगातील तमाम शिवभक्तांना ज्या भवानी तलवारीनं एवढा मोठा पराक्रम गाजवलेला आहे ती भवानी तलवार नक्की कशी असेल हे पाहायला मिळावं, हा त्याच्यामागचा हेतू होता. आणि म्हणून ही सुवर्णमुद्रित भवानी तलवारीची प्रतिकृती आपण तयार केलेली आहे. महाराजांकडे एकूण किती तलवारी होत्या की ज्यांची प्रामुख्यानं नोंद इतिहासामध्ये आहे, आणि खास करून भवानी तलवार, म्हणजे भवानी तलवार कोणकोणत्या पराक्रमांची साक्षीदार होती महाराजांसोबतच्या? स्वाभाविकपणे महाराज एक ऐश्वर्यवान राजे होते आणि त्यामुळे शिवाजी महाराजांना तंत्रज्ञान आणि काळाची गती काय आहे हे बरोबर कळत होतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांचा नेहमी असा आग्रह असायचा की माझ्याकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असली पाहिजे, ॲडव्हान्स वेपन असली पाहिजे. जर तुम्हाला राज्य करायचं आहे जगावर तर तुमच्याकडे असलेली हत्यारं प्रगत असली पाहिजेत. आणि म्हणून ही तलवार ज्यावेळी शिवाजी महाराजांना अंबाजी सावंत, कृष्णाजी सावंत यांनी नजराणा म्हणून दिली त्यावेळी ती राजगडावरती शिवाजी महाराजांनी आणली, जिजाऊंना दाखवली, जिजाऊंना सुद्धा आवडली. आणि जिजाऊंनी सांगितलं की एवढं अप्रतिम नजराणा आपल्याला मिळालं आहे पण त्याची आपण किंमत मोजली पाहिजे. 300 होन शिवाजी महाराजांनी अंबाजी सावंत, कृष्णाजी सावंत यांना या नजराण्याच्या प्रतिसाद म्हणून दिलेली आहे. ते घ्यायला पैसे तयार नव्हते पण तरी शिवाजी महाराजांनी 300 होन त्यावेळी दिले. आज जर एका होण्याची किंमत आपण पकडली तर जवळपास गोल्ड प्राइस, सोन्याच्या इंडेक्स प्राइस प्रमाणे एका होनची किंमत जाईल जवळपास 2,40,000 रुपये. जर सोन्याचा भाव केवळ 30,000 रुपये तोळा पकडला तर म्हणजे 2,40,000 गुणिले 300 होन जवळपास 7,20,00,000 रुपये जिजाऊंनी आणि शिवाजी महाराजांनी कृष्णाजी सावंत यांना पेड केल्याची शिवाजी महाराजांच्या अकाउंट्समध्ये त्याची नोंद सुद्धा आहे. एवढी महागडी ही तलवार आहे. आणि शिवाजी महाराजांकडे केवळ अशी एक भवानी तलवार नाही, अशी एक तुळजा नावाची तलवार आहे. ज्यावेळी शहाजीराजे महाराष्ट्रामध्ये आले होते 1663ला, जेजुरी या ठिकाणी शिवाजी महाराजांनी शहाजीराजे यांची भेट झाली त्यावेळी शहाजीराजेंनी एक त्यांना तुळजा नावाची तलवार भेट दिली होती. आणि आणखी एक जगदंबा नावाची तलवार शिवाजी महाराजांच्या कलेक्शनमध्ये होती. अशा किमान 3 तलवारी शिवाजी महाराजांच्या सोबत होत्या. एक भवानी तलवार आहे, एक जगदंबा आहे आणि एक तुळजा आहे. त्यातली जी भवानी तलवार आहे ती शिवाजी महाराजांच्या काय सोबत, म्हणजे शिवाजी महाराजांची दुसरी पत्नीच आपण तिला समजूया की शिवाजी महाराजांच्या सोबत प्रत्येक प्रसंगामध्ये असणारी ही तलवार आहे. मग ही मार्चमध्ये शिवाजी महाराजांकडे तलवार 1659ला आलेली आहे. पुढे त्याच वर्षी अफजल खान चालून आला त्यावेळी पण शिवाजी महाराजांच्या सोबत ही तलवार होती. पुढे सिद्दीजोरचा प्रसंग आहे. या सिद्दीजोरच्या प्रसंगामध्ये तर जवळपास 7 तास शिवाजी महाराजांनी सलग ही भवानी तलवार चालवलेली आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतं. ज्यावेळी शिवाजी महाराज पळण्यातून विशाळगडकडे सरकले आणि विशाळगडचा पायथ्याचा जो घेरा होता, शत्रूचं कडं होतं, ते फोडत असताना स्वतः शिवाजी महाराज ही तलवार घेऊन 7 तास लढलेले आहेत. पुढे ज्यावेळी शाहिस्तेखानावरची छापा पडला त्यावेळी शिवाजी महाराजांच्या सोबत ही तलवार होती. महाराज आग्र्याला गेले त्यावेळी महाराजांच्या सोबत ही तलवार होती. महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला त्यावेळी ही तलवार सोबत होती. आणि महाराजांनी ज्यावेळी राज्याभिषेक केला त्यावेळी सुद्धा, म्हणजे महाराजांच्या आयुष्यातले सगळे उत्कंठतेचे, शौर्याचे, पराक्रमाचे, त्यागाचे आणि संकटाचे प्रसंग ज्या तलवारीने पाहिले ती म्हणजे ही भवानी तलवार आहे. सर, भवानी तलवार ती जी प्रतिकृती तुम्ही साकारलेली आहे ती प्रतिकृती आम्हाला पाहायला मिळेल का? आणि महाराजांची खरी भवानी तलवार आणि आत्ताची प्रतिकृती या दोघांमधली साधर्म्य किंवा थोडासा जर का वेगळेपणा काही असेल तर तोही तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? येस, आता मी तुम्हाला जी दाखवतोय तलवार ती शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारीची ती प्रतिकृती आहे. या तलवारींचं वैशिष्ट्य म्हणजे यांचं जे पातं आहे ते स्पेनमध्ये बनायचं. याची जी मूठ आहे या मुठी महाराष्ट्रातील आपले लोहार बनवायचे. आणि याचे जे मॅन आहे हे मॅन महाराष्ट्रातील ज्या आपल्या महिला आहेत कुशल कारागीर म्हणून काम करायच्या, त्यांना आपण बचत गट म्हणू शकतो, यांच्याकडून हे काम केलं जायचं. म्हणजे 3 टप्प्यात ह्या तलवारी बनायच्या. ही जी मूठ आहे ही आपले लोहार बनवायचे, लोहार शिकलगार बनवायचे. ते तलवारीचे पातं हे इम्पोर्टेड आहे ब्लेड, ते तुम्हाला मी दाखवतो. म्हणजे या तलवारीचे 3 भाग येतं. एक हे जे ब्लेड आहे ते स्टेनलेस स्टीलचं आहे.
त्याच्यानंतर ही जी मूठ आहे त्याला सोन्याचं काम आहे. हे नक्षीकाम जे आहे वरचं ते मॅनवरचं ते महिला करायच्या. आणि ही सगळी ब्लेड्स त्या काळात शिवाजी महाराज आयात करायचे स्पेनमधून, ते नंतर इथं जोडली जायची. भवानी तलवार जी आहे तिला सोन्याचं डिझाईन आहे, त्याच्यावरती नक्षीकाम प्रचंड आहे. जी जगदंबा तलवार आहे त्या तलवारीवरती हिरे, माणिक आणि पाचू लावलेले आहेत. असं सगळं हे काम असायचं. आणि ही तलवार ज्यावेळी बनते त्यावेळी या तलवारीचं वैशिष्ट्य असं असायचं की या तलवारी शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या ज्या तलवारी असायच्या त्या तलवारी वाकड्या असायच्या, 3.5 फूट लांबीच्या असायच्या. भवानी तलवार आणि सगळ्या मराठा घोडदळाच्या तलवारी, याला फिरंग पण नाव आहे कारण त्या युरोपमध्ये बनायच्या, त्याचं पातं त्याला फिरंग म्हणायचे. आणि याला धोप पण म्हणतात. आणि ह्या विशेषतः घोडदळासाठी वापरल्या गेलेल्या तलवारी असायच्या की भारतावरती परदेशातील लोक येऊन आक्रमण करतात आणि विजेते होतात. याचं प्रमुख कारण की ते घोड्यावरून यायचे, वेगाने आक्रमण करायचे आणि जिंकायचे आणि परत पळून जायचे. म्हणून महाराजांनी घोडदळ जास्त उभं केलं. त्या घोडदळासाठी वापरल्या जाणाऱ्या ह्या तलवारी असायच्या. या तलवारीचं वैशिष्ट्य म्हणजे ही 4.5 फूट लांबीची तलवार आहे. जशी भवानी तलवार 4.5 फूट लांबीची होती तशीच ही बनवलेली आहे. आणि याचं वजन 1200 ग्रॅम आहे. शिवाजी महाराजांच्या घोडदळात असलेल्या तलवारींचं वजन 980 ग्रॅम ते 1200 ग्रॅम, म्हणजे एकदम लाईट वेट असं हे वेपन असायचं. आणि हे वेपन सहजपणे फिरवता यावं यासाठी हलकं आहे. आपल्याकडे इतिहासामध्ये खूप मोठा गैरसमज असा आहे की शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची तलवार 35 किलोची, 65 किलोची वगैरे असे काही लोकांनी अफवा पसरवले आहेत. ॲक्च्युली एवढ्या वजनाची तलवार असेल ती काही वेट लिफ्टिंगचं काम नाही आहे. वेगाने हालचाल करणे, पटपट ती तलवार फिरवणे आणि जास्तीत जास्त डॅमेज करणं आणि निघून जाणे याच्यासाठी या तलवारी असायच्या. या तलवारीच्या आणखी काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. या तलवारींना जगात पहिल्यांदा असं हे कवर आहे, याला हँडगार्ड म्हणतात आपण. म्हणजे जर तलवारीचा वार इकडे हातावरती आला तर हे जर मोकळा असेल तर त्या सैनिकाचा हात जायबंदी होऊन तो पुढे मरू शकतो. म्हणजे जर हातच सुटला, हात जखमी झाला तर डेफिनेटली त्याच्या हातातली तलवार सुटेल. आपल्याला आठवत असेल की तानाजी मालुसरेची ढाल तुटली आणि त्याच्यामुळे त्याला धारातीर्थी पडावं लागलं त्यांना. तसं एकही आपला सैनिक शहीद होऊ नये याच्यासाठी याला ही असं गार्ड आहे. जगातल्या इतर कुठल्याही देशाच्या राजाला त्यावेळी सुचलं नव्हतं की अशा प्रकारचं त्याला हे गार्ड असावं. शिवाय आतमध्ये इथे बघा हे गादीचा अस्तर आहे. तो हा गादीचा अस्तर याच्यासाठी आहे की जर जास्त वेळ ही तलवार चालवायची वेळ आली तर एखाद्या माणसाला तो घाम येऊ शकतो आणि घाम येऊन ती तलवार हातातून सुटू नये याच्यासाठी आतमध्ये सस्पेन्शन म्हणून आणि तो घाम ॲब्झॉर्ब करण्यासाठी म्हणून हे सगळं गादीचा अस्तर वगैरे लावलेला आहे. शिवाय ही तलवार जास्त वेळ चालवता यावी आणि म्हणून या तलवारीला ग्रॅव्हिटीचा जो फोर्स असतो त्याचं जे बॅलन्सिंग करायला पाहिजे, या बॅलन्स व्हावा. म्हणजे अशी तलवार जर हातामध्ये धरली तर याचा बॅलन्स व्हावा म्हणून इथे पाठीमागे हा गज आहे. म्हणजे इतर देशातल्या कुठल्याही तलवारी ह्या इथेच संपतात. हे त्याला गार्ड पण नसतंय, याला गार्ड पण लावलंय म्हणजे हात पण सुरक्षित आहे. जो तलवार चालवणार त्याचा हात सुरक्षित आहे. शिवाय पाठीमागे याला गज लावलेला आहे जेणेकरून तलवार लांब झाल्यामुळे तिचा हातावरती मनगटावर जास्त वजन येऊ शकतं. त्या वजनाचं बॅलन्स व्हावं म्हणून पाठीमागे हा 6 इंचाचा गज आहे. आपल्याला न्यूटन, आईन्स्टाईन माहिती आहेत सायन्समध्ये काम करणारे, परंतु तशाच प्रकारे शिवाजी महाराज सुद्धा याचा विचार करतात की ही तलवारीची जर लांबी वाढवली तर हातावरती, मुठीवर त्याचं वजन येऊ शकतं आणि ते वजन आलं तर तो बॅलन्स कसा झाला पाहिजे, इक्वल बॅलन्स कसा झाला पाहिजे हे करण्यासाठी शिवाजी महाराजांनी इथे याला पाठीमागे गज लावून घेतलेले आहेत. जेणेकरून ही तलवार लाईट आहे, तलवार लांब आहे, तलवार धारदार आहे, पण त्याच वेळी ती तलवार जास्त वेळ वापरता आली पाहिजे आणि जास्त वेळ वापरल्यानंतरही हाताला घाम येऊन ती हातातून सुटू नये याची सगळी व्यवस्था केलेली आहे. स्वाभाविकपणे ज्यावेळी मराठा सरदाराच्या, सैनिकाच्या हातामध्ये, शिवाजी महाराजांच्या हातामध्ये अशा प्रकारची तलवार आहे त्यावेळी शत्रूचा पराभव हा निश्चित ठरलेला आहे. आणि म्हणून आपण बघू शकतो शिवाजी महाराजांनी स्वतः पन्हाळ्याच्या पायथ्याला, विशाळगडच्या पायथ्याला 7 तास ही तलवार चालवलेली आहे. आणि या तलवारी घेऊन मराठा घोडदळ जिकडे जिकडे बाहेर पडलं त्यांनी संपूर्ण हिंदुस्थान पुढे आपल्याला पादांकरात केलेला दिसतो. आणि म्हणून शिवाजी महाराजांची भवानी तलवार ही आपल्यासाठी सामान्य नाही. कारण ज्यावेळी शिवाजी महाराजांनी ती तलवार बघितली, महाराजांना ती आवडली, महाराजांनी त्याचा शोध घेतला की ह्या तलवारी बनतात कुठे, यांचं वैशिष्ट्य काय, आणि त्यानुसार त्यांनी स्पेनच्या देशाबरोबर अग्रीमेंट केलं. आणि त्या काळातली सगळी की शिवाजी महाराजांची दूरदृष्टी किती मोठी होती, त्यांना जाणता राजा का म्हटलं जायचं. खरं तर ही तलवार केवळ एक तलवार नाहीये, तर ती इतिहासाची साक्षीदार आहे.
आपण जसं म्हणालात तसं ती महाराजांच्या प्रत्येक पराक्रमाची साक्षीदार आहे आणि म्हणूनच तिचा एक वेगळा इतिहास जाणून घेणं हे खूप रंजक ठरतं. ही प्रतिकृती प्रत्येक माणसाला पाहायला आवडेल. आपण ती साकारलीत, त्यासाठी आपण मेहनत घेतलीत, याबद्दल आपलं विशेष अभिनंदन सुद्धा आणि आपले आभार सुद्धा. आज आपण खूप छान माहिती सांगितलीत, वेळ दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.